नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण शेती करत असताना रासायनिक खताचा वापर बेमाप करत असतो, त्याच पद्धतीनं आपल्याला थोडासा जैविक खताचा सुद्धा आधार घेणं महत्त्वाचं असतं। काय होतं, जमिनीमधले असलेले गांडूळ असतील, अनेक फायद्याच्या ज्या बुरशा असतील, मित्रकिडे असतील, ह्या रासायनिक खताने मरण पावत चाललेलं आहे। आणि याच्यामध्ये वाढ करण्यासाठी, जमिनीची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच सेंद्रिय शेतीची गरज असते। या सेंद्रिय शेतीमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, मी या ठिकाणी आपल्या शेतीसाठी स्लरी बनवली आहे। शेतकरी मित्रांनो, हे जीवामृत इतकं फायदेशीर आपल्या शेतीला ठरणार आहे की यातून 50% खताचा वापर सुद्धा आपल्याला शेतामध्ये कमी होणार आहे। त्याच्यामुळे आपण ही स्लरी कशी केली आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। साधारणतः या ठिकाणी तुम्ही 3 ड्रम पाहता, असे 5 ड्रम आपण या ठिकाणी स्लरी केलेली आहे। साधारणतः 10 एकरसाठी हे 5 ड्रम आपण या ठिकाणी वापरतो आहे। 200 लिटरचा एक ड्रम आहे। एका एकरासाठी 100 लिटर स्लरी आहे। 10 एकरासाठी 1000 लिटर स्लरीचा या ठिकाणी आपण नियोजन केलं आहे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक ड्रममध्ये आपण त्या ठिकाणी गुळाची मात्रा असेल, शेणखत असेल, बेसन पीठ असेल, हे कसं वापरलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। स्लरी परिपक्व कशी झाली आणि तिचा वापर कधी करायचा हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। शेतकरी मित्रांनो, 200 लिटर बॅलरसाठी आपण त्या ठिकाणी 10 किलो देशी गाईचं शेण घेतलेलं आहे। त्यामध्ये देशी गाईचं गोमूत्र आपण त्या ठिकाणी 10 लिटर घेतलेलं आहे आणि याच्यासोबत आपण बेसन पीठ 5 किलो आणि गूळ 5 किलो घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त बेसन पीठ आणि गूळ घेताना आणि ज्यावेळेस शेण आणि गोमूत्र घेताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे। जर्सी गाईपेक्षा देशी गाईचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला फायदा हा डबल पाहायला मिळतो। आणि गूळ आणि बेसन पीठचा वापर आपण घेताना मार्केटमधला बेसन पीठ, मार्केटमधला गूळपेक्षा गुऱ्हाळावरती जो गूळ होतो त्यांना जर आपण सांगितलं केमिकल रहित गूळ द्या, तर तिथून जर गूळ आणला आणि बेसन पीठाच्या ऐवजी आपण डाळींचं जर बेसन पीठ दळून जर बेसन पीठ तयार केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला भेटतो। माल टिकवण्यासाठी अनेक प्रकारच्या कंपन्या, त्यामध्ये अनेक प्रकारचं केमिकल वापरलं जातं आणि ते मार्केटमध्ये पॅकिंग होतं आणि त्याचा परिणाम आपल्या बॅक्टेरियांवरती होतो। या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बेसन पीठसुद्धा आपण स्वतः तयार करून या ठिकाणी ऑर्गॅनिक वापरलेलं आहे। गूळसुद्धा ऑर्गॅनिक आहे आणि देशी गाईचं गोमूत्र आणि देशी गाईचं शेण या ठिकाणी आपण वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सर्व मिक्स करून आपण या बॅरलमध्ये टाकलेलं आहे आणि हा बॅरल साधारणतः आपण सावलीत ठेवलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मोठं असं या ठिकाणी झाड आहे आणि चांगला पाण्याचा इथे सोर्स असल्यामुळे इथे गारवा सुद्धा टिकून आहे। अशा ठिकाणी आपण साधारणतः 5 ते 6 दिवस ही स्लरी या ठिकाणी भिजत घातलेली आहे। दिवसातून 2 वेळेस ती हलवायची आहे आणि झाकून स्लरी ठेवायची आहे। फक्त त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। आपल्याला ही स्लरी परफेक्ट झाली ही ओळखायची कशी? स्लरी आपल्याला खूप छान असा सुगंध त्यातनं देत असते आणि चांगली मुरलेली स्लरी आपल्याला पाहायला मिळते आणि साधारणतः 5 दिवस झाल्यानंतर आपण समजून घ्यायची ती स्लरी आपली परफेक्ट झालेली आहे। आणि त्याच्यानंतर जर काही दिवस आपण जर त्याला सोडलं तर त्या ठिकाणी सडलेला वास यायला तयार होतो आणि सडलेला वास यायला जर एकदा सुरुवात झाली की ती स्लरी त्या ठिकाणी डॅमेज होऊन जाते। तिचा कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्याला त्या आपल्या पिकामध्ये पाहायला मिळत नाही। नक्कीच त्याच्याकडनं काहीतरी तोटे आपल्याला अजून पाहायला मिळतील। त्याच्यामुळं एक ठराविक काळामध्ये ती स्लरी आपल्याला परफेक्ट तयार करून ती आपल्या शेतामध्ये सोडायची आहे। सोडताना 2 दिवस अगोदर काळजी अशी घ्यायची आहे, सोडत असताना साधारणतः 4 ते 5 तास काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यामध्ये ज्या बॅक्टेरिया आपल्याला सोडायचे असेल, NPK असेल किंवा ट्रायकोसोडो, बॅसिलस असे जर बॅक्टेरिया त्याच्यामधून जर सोडायचे असतील तर साधारणतः 4 तास अगोदर त्याच्यात ॲड करायचे आहे। त्या चांगल्या हलवून घ्यायच्या आहे, झाकून ठेवायचे आहे आणि 4 ते 5 तासानंतर त्या आपल्या ड्रिपद्वारे आपल्या शेतामध्ये सोडायचे आहे। तर काय होतं, बराच शेतकरी आपल्याला ज्यावेळेस शेण, गोमूत्र, बेसन पीठ ॲड करतो त्यावेळेसच बॅक्टेरिया पण टाकतो आणि 6 ते 7 दिवस त्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह होऊन मरण पण पावतात। त्याचा कोणताही फायदा आपल्याला शेतीत पाहायला मिळत नाही। अशा प्रकारे ही स्लरी आपल्याला शेतामध्ये सोडायची आहे। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्लरी सोडतो, या स्लरीमुळं खूप सारा फायदा आपल्याला त्या शेतामध्ये पाहायला मिळतो। त्या शेतामध्ये तुमची गांडुळांची संख्यासुद्धा वाढते आणि हे 30 ते 35 40 अंश सेल्सिअसपर्यंत जरी आपलं टेम्परेचर झालं तरी या स्लरीमध्ये आपला प्लॉट हा फ्रेश राहतो। सुकलेला पाहायला मिळत नाही, पानं गोळा झालेले पाहायला मिळत नाही। काय होतं, नक्कीच याचा जर परिणाम आपल्याला उद्या जर केमिकल खतांचा जर वापर जादा केला तर हे गोळा होणं, बरेचसे सुकलेला प्रकार, जास्त जर अतिरेक वापर झाला तर फळ फूल ड्रॉपिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि नक्कीच त्याच्यामुळे दुकानदाराकडे जाऊन त्याच्यावर विविध प्रकारचे फवारे घेऊन नक्कीच आपल्या खर्चामध्ये या ठिकाणी वाढ होती। आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणं गरजेचं आहे, खर्चामध्ये वाढ व्हायला नको। याकरता थोडंसं केमिकल आणि थोडंसं जैविक याची सांगड बसून आपण आपल्या शेतीमध्ये याचा वापर करत आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायचं आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर आपल्या पेजला नक्कीच फॉलो करायचा आहे। धन्यवाद।